I'm so happy for all the leaders of our church. आपल्या चर्चच्या सर्व लीडर्स साठी मी खूप खुश आहे. You are such a blessing to all of us. आम्हा सर्वांसाठी तुम्ही फार मोठा आशीर्वाद आहात. Amen. आमेन. Your work will be appreciated by the Lord. तुमच्या कामाचं कौतुक प्रभू येशू ख्रिस्त करतील. Amen. आमेन. We will turn to the word today पहिले देवाच्या शब्दाकडे जाऊया. and then we will see how the Lord leads us. मग बघू प्रभू कसं चालवतो. Armor bearer of the altar. वेदीवरचा शस्त्रवाहक. Armor bearer of the altar. वेदीवरचा शस्त्रवाहक. See, we are all called to build God's house. आपल्याला सर्वांना देवाचं घर बांधायला बोलावलंय. And God will build our life. म्हणजे देव आपलं जीवनही बांधेल. Amen. आमेन. We'll open our Bibles to 1 Samuel chapter 14 verse 7. 1 शमूएल याचा 14वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूयात. 1 Samuel 14 verse 7. 1 शमूएल 14 7वं वचन. And his armor bearers said unto him, Do all that is in thine heart, turn thee, behold, I am with thee according to thy heart. 1 शमूएल 14वा अध्याय 7वं वचन. आणि त्याचा शस्त्रवाहक त्याला म्हणाला, जे तुझ्या हृदयात आहे ते सगळे कर, तू फिर, पहा मी तुझ्या हृदयाप्रमाणे तुझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I would love all of you to say this to me. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी, मला हे आवडेल तुम्ही सर्वांनी हे वाक्य जर मला म्हणालात तर. Can you say that to me? हे वाक्य तुम्ही सर्वजण मिळून मला म्हणाल का? Come on. मग First in English, then in Marathi. पहिले इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये म्हणा हे वाक्य वाचा आणि मग मराठीवाल्यांनी मराठीत खाली बघायचं आणि वाचायचं, त्याला म्हणायचं असं म्हणते मी. Come on, say it. येस. Amen. Come on, in Marathi. मराठीत वाचूया. Wow. Now my wife will tell it to me. Say it to me. I'll say it to you. आणि त्याचा शस्त्रवाहक त्याला तुम्ही म्हणाला, म्हटला. You say it. येस, Say, I say it. मी तुम्हाला जयश्री. असं म्हणतीये, मी जयश्री बिशप पीटर तुम्हाला असं म्हणतीये की जे काही तुमच्या हृदयात आहे ते सगळं करा, फिरा, पहा मी तुमच्या हृदयाप्रमाणे तुमच्या सोबत आहे. Wow. Amen. Today I'm going to speak of the power of the second man. आज दुसऱ्या माणसातलं सामर्थ्य मी बोलणार आहे. Because you are all armor bearers belonging to me. कारण तुम्ही सर्वजण माझ्या मालकीचे शस्त्रवाहक आहात. I am your Jonathan. मी तुमचा योनाथान आहे. So listen to me, every cell leader. तर प्रत्येक सेल लीडरने माझा ऐका. You are the secret weapon of the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्यातलं एक गुप्त शस्त्र आहात. That's what the armor bearer was doing alongside with Jonathan. शस्त्रवाहक योनाथानासोबत हेच करत होता. They were fighting the Philistine army. फलिष्टी सैन्यासोबत त्यांचं युद्ध चाललेलं होतं. And so the armor bearer said, तर शस्त्रवाहक म्हणाला, Where you go, I will go. तुम्ही जाल तिथे मी जाईन. Where you fight, I will fight. तुम्ही जिथे युद्ध कराल तिथे मी युद्ध करेन. Your vision is my vision. तुमचा दृष्टांत माझा दृष्टांत असेल. Whatever vision God has put in your heart, आणि जो काही दृष्टांत देवाने तुमच्या हृदयामध्ये घातलेला आहे, I am with you according to your heart. तुमच्या हृदयाप्रमाणे मी तुमच्या सोबत आहे. Praise God. हालेलुया. So every cell leader, तर प्रत्येक सेल लीडर, God is with you. देव तुमच्या सोबत आहे. God is with you. देव तुमच्या बरोबर आहे. You are not alone. तुम्ही एकटे नाहीये. You have your Jonathan with you. तुमचा योनाथान तुमच्या सोबत आहे. I am with you. मी तुमच्या सोबत आहे ना. My wife is with you. माझी बायकोही तुमच्या सोबत आहे. Your elders are with you. एल्डर्स सगळे वडीलजन तुमच्या सोबत Your आहेत. zonals are with you. झोनल्स तुमच्या सोबत आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Your angels are with you. तुमचे देवदूत तुमच्या सोबत आहेत. See, Jonathan did not go alone. योनाथान एकटा गेला नाही. See? योनाथान एकटा गेला नाही. He said, I will not fight the Philistines alone. तो म्हणाला फलिष्त्यांशी मी एकटा जाऊन युद्ध करणार नाही. And so he took one person, त्याने एक व्यक्ती नेला, a no-name hero, एक असा परिचित नावाचा हिरो, no name. नाव नसलेला हिरो, He had no name. नाव नाहीये असा एक. This armor bearer had no name. हा जो कोणी शस्त्रवाहक होता त्याला नाव नव्हतं, त्याला शस्त्रवाहक म्हणत होते. He said, I don't want my name. तो म्हणला मला माझं नाव नकोय. You will get my service. माझी सेवा मी तुम्हाला देणार आहे, मला नाव नको. Praise God. आमेन. Amen. आमेन.
And he stood by the side of Jonathan. आणि योनाथानाच्या शेजारी तो उभा राहिला He said, I will do anything for you. आणि तो म्हणाला मी तुमच्यासाठी काहीही करेन. I don't need your paycheck. मला काही तुमच्याकडनं पगाराच्या चेकची अपेक्षा नाही. I want to be by your side. मला तुमच्या बाजूनी उभं राहायचंय I want to work for the kingdom of God. आणि देवाच्या राज्यासाठी मला काम करायचंय. तुमच्याकडनं माझ्या अपेक्षा काही नाहीत की तुम्ही मला पगार द्यावा, चेक द्यावा. मला काही नकोय, मला नाव पण नकोय. शस्त्रवाहक मला म्हणतात, मी तोच ठीक आहे. I do not need any title. आणि मला कुठल्या शीर्षकाची गरज पण नाही, कारण मी सेवा करायचं ठरवून आलेलो And आहे. I will not give any lame excuses. आणि मी कुठली लंगडी कारण तुम्हाला दाखवणार नाही, का सांगणार नाही का नाही असं झालं म्हणून मला करता नाही आलं, तसं झालं म्हणून मी आज सेल मीटिंग घेतली नाही, अशी लंगडी कारण मी तुम्हाला देणार नाही. He said, तो म्हणतो, I am with your heart and your soul. तुमच्या हृदयासोबत तुमच्या जीवासोबत मी आहे. You just tell us फक्त सांगा मी You tell me. करेन. फक्त मला सांगा मी करेन and I will do it. आणि मी करेन. काउंट ऑन मी सर. माझ्यावरती तुम्ही टाका, मी करतो. Praise God. Amen. That is the calling of a cell leader. सेल लीडरचं हे कॉलिंग आहे, हे पाचारण आहे. And so when you volunteer your time to build the house of the church of God, तर जेव्हा तुम्ही तुमची स्वेच्छेनं वेळ देता देवाचं घर बांधण्यासाठी or the church mission, या चर्चचं जे काही काम आहे, मिशन आहे, ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वेच्छेनं तुमची वेळ देता, or the vision of God, त्या देवाचा दृष्टांत जो आहे तो पूर्ण करायला जेव्हा स्वतःच्या इच्छेने तुम्ही तुमची वेळ you are देता, not just helping me, तेव्हा तुम्ही फक्त मला मदत करता एवढंच नाही, you are polishing yourself for a miracle. तुम्ही स्वतःला सुद्धा एखाद्या चमत्कारासाठी पॉलिश करून तयार करताय. Praise God. Amen. And mind you, आणि एक लक्षात ठेवा, Jonathan was climbing up the hill. योनाथान वर चढत होता टेकडीच्या वर. The armor bearer said, शस्त्रवाहक म्हणाला, I will also climb up the hill. मी सुद्धा तुमच्या सोबत वर चढणार आहे. All the blessings come when you climb up the hill. आणि टेकडी वर चढून गेल्यावर सगळे आशीर्वाद येतात. Passion shows when you are climbing up the hill. टेकडीवर चढत असताना आपल्यातला आवेश दिसून येतो, It shows कळतं, दिसून येतं that things will be hard for you. की तुमच्यासाठी गोष्टी असतील अशा अवघड, But we are with you. पण आम्ही तुमच्या सोबत God आहोत. is with you. म्हणजे देव तुमच्या सोबत आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. गोष्टी जरी तुम्हाला अवघड जात असल्या तरी आमचा पाठिंबा तुम्हाला आहे. You are the armor bearer of the altar. तसं तुम्ही वेदीचे शस्त्रवाहक आहात. You are the armor bearer of the altar. तुम्ही वेदीचे शस्त्रवाहक आहात, जे- माझे नाही, वेदीचे. You are carrying the shield of Jonathan. योनाथानाची ढाल तुम्ही घेऊन फिरताय. Say. And so when Jonathan is tired, तर योनाथान जेव्हा दमतो, the armor bearer carries his sword and his shield. त्या शस्त्रवाहक त्याची तलवार, त्याची ढाल जी आहे त्याला पकडतो. Amen. Amen. You sharpen the word when the word is trying to dull it. आणि जग जेव्हा देवाच्या शब्दाला अंधुक करायचा प्रयत्न करत आहे, तेव्हाच तुम्ही त्या देवाच्या शब्दाला धार लावताय. When you build the house of God, ज्या देवाचं घर तुम्ही बांधता, God builds your house. देव तुझं घर बांधतो. God will build your house. देव तुझं घर बांधेल. You build the house of God. तू देवाचं घर बांध, God will build your house. देव तुझं घर बांधेल. आमेन. Stop looking for the compensation from men. आणि माणसांकडनं मग मला ह्याच्या बदलीत काय मिळणार, फिर मुझे क्या मिलेगा, ते नाही, ते बंद करायचं. And start looking for confirmation from the king. आणि तो जो राजा आहे त्याच्याकडनं आपल्याला कन्फर्मेशन आली पाहिजे हे Every बघायचं. soul you fix, प्रत्येक जीव जो तुम्ही दुरुस्त कराल it will be written in your account. तो तुझ्या खात्यावर लिहिला जाईल बेटा. प्रत्येक जीव कोणात असतो, माणसात. म्हणजे प्रत्येक माणूस जो तुम्ही दुरुस्त करून देवाच्या राज्यासाठी सेट कराल त्याला, तो तुझ्या खात्याला लागेल वर. Praise God. And that's why म्हणून every work of yours is important. तुमचं प्रत्येक काम ऍक्च्युअली महत्वाचं आहे. So say it now. तर बोला आता माझ्या बिशप, मागून की बिशप, Do all that is in your heart. म्हणा बिशप, तुमच्या हृदयात जे काही आहे ते सर्व करा, Because we are with you. कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Buildings don't shake giants. इमारती धिप्पाडांना पाडत नाहीत, Hearts shake. हृदय giants. हृदय धिप्पाडांना, राक्षसी धिप्पाडांना पाड. इमारतींनी फरक नाही पडत, पण तसं हृदय जर असेल ना तर त्या हृदयांमुळे राक्षसी धिप्पाड सगळे म्हणजे The सैतान सगळे Philistine पडतात. army was a huge army. फलिष्टी सैन्य तसं म्हणायला गेलं तर मोठं होतं. Saul was sitting under the pomegranate tree, शौल एका डाळिंबाच्या झाडाखाली बसला होता, eating pomegranates. डाळिंब खात. And here Jonathan, आणि इथे योनाथान, he is rising for God's calling. तो मात्र देवाच्या पाचारणात पुढे येत होता.
Saul had 600 people. शौलाकडे 600 माणसं होती, Jonathan had one. योनाथानाकडे एक होता. Say. But if your heart is on fire for God, पण जर हृदय ते एक हृदय जर देवासाठी आगीवर असेल, what 600 cannot do, one person will do. तर ते 600 माणसांना करता येत नाही, ते एक माणूस करून जातो. हृदय तसं पाहिजे. Your heart should be aligned to the calling of God. तुझं हृदय देवाच्या पाचारणाला जुळलेलं पाहिजे. देव म्हणतो एक, तू करतो दुसरं, असं नाही In चालत. 1 Samuel 14 chapter, 1 शमूएल 14वा अध्याय, this young man that bore his armor, हा तरुण माणूस जो योनाथानाची शस्त्र वहायचा, he was a trusted assistant. तो त्याचा एक विश्वास ठेवण्याजोगा He मदतगार was होता. handpicked for bravery and loyalty and strength. धाडसी कामं, इमानदारी आणि ताकद या सगळ्यासाठी हा शस्त्रवाहक निवडलेला He होता. carried the shield. त्याने ढाल वाहिली, He guarded the back of Jonathan, योनाथानाची पाठ त्याने सांभाळली and he finished the fight. आणि त्याने युद्ध संपवलं. That is the power of the second man. दुसऱ्या माणसातलं हे सामर्थ्य असतं. You are my backing. तुम्ही माझा पाठिंबा आहे. You are the backing of this church. या चर्चचा पाठिंबा तुम्ही आहात You are the carrier of the shield and sword. आणि तुम्ही ती ढाल आणि ती तलवार घेऊन जाणारे आहात. When the times are hard आता वेळ जेव्हा फार अवघड आहे and many people are around, आणि अनेक लोक अवतीभोवती, the enemy thinks मग शत्रूला असं वाटतं that he has trapped you into की dependency. त्या शत्रूने तुम्हाला कुठेतरी जाळ्यात अडकवलेलं आहे, अवलंबून राहायच्या जाळ्यात. Because in those times, कारण की त्या काळामध्ये even to sharpen one sword, they had to go to the Philistines. एका तलवारीला धार लावायला सुद्धा त्यांना बलिष्ठांकडे जायला लागायचं. The Philistines saw that not even one sharpener was there in the land of Israel. आणि पलिष्ठी लोकांनी ही जबाबदारी घेऊन पाहिलं की इस्रायल देशामध्ये धार लावायचं एकही साधन आम्हाला ठेवायचं नाही. यांना धार लावायची असेल त्यांना आमच्याकडे जायला लागेल. Not one of them was there. एकही नाही तिथे. They had to go to the Philistines, या इस्रायली लोकांना बलिष्ठांकडे जायला लागायचं धार लावायला, and then they would sharpen their swords. आणि मग आपल्या तलवारींना ते धार लावायचे. You speak about hard times. तुम्ही अवघड काळाविषयी बोलता. Jonathan and the armor bearer had more hard times than us. योनाथानाकडे आणि त्याच्या शस्त्रवाहकाकडे आपल्यापेक्षाही वाईट काळ होता. Say, आपण because म्हणतो काळ वाईट आहे, काळ वाईट आहे. त्यांचा काळ अजून वाईट होता. 1 Samuel 13, 19 and 20 says it. 1 शमूएल 13, 19 आणि 20 मध्ये लिहिलंय, You cannot even sharpen a tool without our permission. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या हत्यारांना धार लावू शकत नाही. How can you fight the Philistines then? मग आता पलिष्ठांशी लढायचं कसं? Say, spiritually, आध्यात्मिक रीतीनं you may feel like your sword is blunt. तुम्हाला असं वाटेल की माझी तलवार बोथट आहे You are fighting personal struggles, आणि तुम्ही व्यक्तिगत झगडे करताय. family pressures, एक तर तुम्ही व्यक्तिगत झगडे करताय, पारिवारिक प्रेशर आहे, दबाव आहे, and the cost of survival. आणि कसं बसं आपलं तुमचं चाललंय, किमती मोजून तुम्ही जगताय. But hear this clearly. परंतु हे स्पष्टपणे ऐका, God does not need a sharp sword. परमेश्वराला धार लावलेली तलवार नकोच आहे. He needs a sharp spirit in you. परमेश्वराला तुझ्या आतमध्ये धार लावलेला आत्मा हवाय. He needs a fire in you. देवाला तुझ्यामध्ये आग हवी आहे. When you stop looking at your empty hands आणि जेव्हा तुम्ही तुमच्या रिकाम्या हातांकडे बघायचं सोडाल and start flowing with the spirit of God. आणि देवाच्या आत्म्यामध्ये वाहायला लागाल, I mean, you start flowing with the vision of Jonathan. आणि योनाथानाच्या दृष्टांतात वाहायला लागाल, God will open a third way. तेव्हा देव तुमच्यासाठी एक तिसरं दार उघडेल. God will open a third way. तिसरा मार्ग देव उघडेल. Amen. Amen. So you don't need to get scared. तर तुम्ही घाबरायची गरज नाहीये. Many things will happen around you. म्हणजे तसं तर घाबरायची गरज नाहीये. अवतीभोवती तुमच्या आमच्या God सगळ्यांच्या is with you. अवतीभोवती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या बरंच काही होणार, पण देव तुमच्या बरोबर आहे. Do you know one more surprising thing? अजून एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला माहितीये, Only Jonathan had a sword. फक्त योनाथानाकडेच तलवार होती, None of them had a sword. बाकी कोणाकडेच तलवार नव्हती. And then you are asked to fight. आणि मग तुम्हाला युद्ध करायला सांगण्यात येतं. Yes, we speak about hard times. आपण अवघड काळाविषयी बोलतो. They had greater hard times than यांचा us. काळ किती अवघड होता बघा. Say, आपल्याकडे तर बरीच काही तयारी आहे. Jonathan had a sword. योनाथानाकडे तलवार होती, Jonathan had a shield. योनाथानाकडे ढाल होती, His armor bearer didn't have. पण त्याच्या शस्त्रवाहकाकडे काहीही नव्हतं, But he had the access. पण त्याला प्रवेश होता. Jonathan had a support. योनाथानाकडे आधार होता, A त्याचा moral support. एक मॉरल सपोर्ट, नैतिक आधार ज्याला मराठीत म्हणतात, तो त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला दिला. I don't need your
physical strength. मला तुमच्या शारीरिक डोल्याशोल्यांची गरज नाहीये. I need your spiritual strength. मला तुमच्या आध्यात्मिक शक्तीची गरज आहे. I need your fire. मला तुमच्यातल्या आगीची गरज आहे. God will fight for us. देव आपल्यासाठी लढेल. But I need passion from you. मला तुमच्याकडनं आवेश पाहिजे, आग पाहिजे. तुझी आग, माझी आग, तुझा आवेश, माझा आवेश. देव मदत करेल जग जिंकू. Praise God. आमेन. By flowing with Jonathan, योनाथाना सोबत अशा रीतीनं वाहून he did not need his own blacksmith. त्याला काही स्वतःचं काही गरजेचं नव्हतं. He didn't need somebody to sharpen the sword. त्याला कोणीतरी येऊन त्याच्या तलवारीला धार लावणारं गरजेचं नव्हतं. Because he was covered by the anointing of the leader. कारण त्याचा जो लीडर होता योनाथान, त्याच्या अभिषेकाखाली हा कवर्ड होता, Say. झाकलेला होता की मेरे बॉस का अभिषेक मेरे लिए बस है. See, because the sword of the spirit was in the hand of का Jonathan. आत्म्याची तलवार योनाथानाच्या हातात होती, The armor bearer didn't have. शस्त्रवाहकाच्या हातात नव्हतं काही, ते योनाथानाच्या हातात होतं. When you support the vision of your elders or your zonal leaders or Asha- your bishop, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही तुमच्या एल्डरच्या, झोनल लीडरच्या किंवा बिशपच्या दृष्टांताला आधार द्याल, you are not just helping, you are plugging into the power of God. तेव्हा तुम्ही फक्त मदत करता असं नाही, देवाच्या सामर्थ्यात तुम्ही प्लग होताय स्वतः सुद्धा. God does not just bless the head, आणि देव केवळ मस्तकाला आशीर्वाद देतो एवढं He नाहीये. also blesses the hand that holds the shield of the leader. जे हात लीडरच्या ढालीला धरतात त्या हातालाही तो आशीर्वाद देतो. Yes, लीडरच्या ढालीला धरणारे हात सुद्धा देव आशीर्वादित I am giving you my sword. मी to तुम्हाला hold. माझी तलवार देतोय धरायला. I am giving you my shield to मी hold. माझी ढाल तुम्हा लोकांना देतोय धरायला. That's why Psalm 133, 1 to 3 says, आणि म्हणून स्तोत्रसंहिता 133, 1 ते 3 मध्ये लिहिलेलं आहे, the anointing flows from the head to the toe. अभिषेक वरून खाली वाहतो असं तिथे लिहिलंय ना. And there lies the blessing of God. आणि तिथेच देवाचे आशीर्वाद असतात किंवा आहेत. And see this nameless hero. आणि बघा हा निनावी हिरो He is walking with Jonathan योनाथाना सोबत चालतोय, straight into the enemy's camp. सरळ शत्रूच्या छावणीत गेलाय. Just two of them दोघच आहेत, before thousands. हजारो माणसांसमोर हे दोघच आहेत. That means म्हणजे the armor bearer can die also. शस्त्रवाहक मरूही शकतो. It's a risky job. धोक्याचं काम आहे तसं ते. And here we cannot stand little persecution, little harassment. आणि इथे थोडंसं काय आपला छळ झाला तर आपल्याला सहन होत नाही, ह्याने ते जीव धोक्यात घातले. We should be ready to die for the name of Jesus. येशूंच्या नावासाठी मरायची तयारी पण ठेवायला पाहिजे. See, when Raghu. you and your leader align, जेव्हा तुम्ही आणि तुमचे जे कोणी लीडर आहेत ते जुळतील, you do not just double strength, तेव्हा तुमची ताकद दुप्पट होते एवढं नाही, you multiply तुम्ही strength. बहुगुणित होता. तुमची ताकद बहुगुणित होते. Because one can chase 1,000, two can chase not 2,000, 10,000. कारण की एक हजाराला पळवेल तर दोघं 2,000 नाही 10,000ला पळवतील असं लिहिलंय. Yes. आकडा वाढला. Deuteronomy 32, 20, 30. अनुवाद 32-30 It says there, लिहिलाय तिथे. one can chase 1,000, two can chase 10,000. 10,000 1,000ला पळवेल तर दोघे 10,000ला पळवतील. And so when Jonathan moved, आणि म्हणून जेव्हा योनाथान पुढे गेला, the armor bearer also moved. त्याला शस्त्रवाहक सुद्धा पुढे गेला. And suddenly God moved. आणि मग देवही पुढे आला. हे हल्ले, देवही हल्ला. Jonathan moved, armor bearer moved, God moved. क्रम असा असतो. योनाथान द लीडर पुढे गेला, त्याच्या शस्त्रवाहक हेल्पर पुढे आला, मग देव पुढे आला. Okay? Unless the leader moves, लीडर जोवर हलत नाही, the people don't move. लोक नाही हलणार. कुछ भी करो. Unless the zonal leaders move, झोनल लीडर जोवर स्वतः हलत नाहीत, cell leaders will not move. सेल लीडर नाही काय करणार, And God will not move. आणि देवही नाही काय करणार. हिशोब असा आहे. Amen. आमेन. Unless I move, you cannot move. जर मी पुढे येत नाही, हलत नाही, करत नाही, तुम्ही लोक करणार नाही. Unless your pastors move, you will not move. तुमचे जे कोणी पास्टर आहेत आपसात ते पुढे आले नाही तर तुम्ही पुढे No, येणार we नाही. have two pastors here. दोन पास्टर आहेत आपले, हे And पुढे Alok आले. pastor is there. आलोक आहे, साबियो आहे, अपोलो पास्टर आहेत. Unless they move, ते जोर हलत नाहीत, you will not move. तुम्ही हलणार नाही. How important it is for even the pastors to move. म्हणजे हे जे पास्टर्स आहेत त्यांनी पण पुढे येणं किती महत्वाचं आहे बघा. Because कारण unless all three move, God does not move. हे सगळे तिघे पास्टर जोर हलत नाही, देव हलणार नाही. हे तिघही, ही क्रमवारी जोर हलत नाही, देव हलत नाही. See, the math of God is very simple. देवाचं गणित सोपं आहे. Two hearts, 2 हृदय 10,000 victories. 10,000 विजय. 2 हृदय 10,000 विजय.
हे देवाचं गणित आहे. Now they didn't have a 10-step plan. त्यांच्याकडे काही 10 पावलांचा प्रोग्राम नव्हता. They had just 2 hearts and 1 yes. 2 हृदय, 1 होकार होता. When I say yes, you should say yes. मी हो म्हणतो तेव्हा तुम्ही हो म्हणायला पाहिजे. We all should say yes to God. मी हो म्हणतो, तुम्ही त्यावेळेला सर्वांनी देवाला होकार दिला पाहिजे. Yes. हो म्हणलं Yes पाहिजे. to God. देवाला हो म्हणलं पाहिजे. Yes to God. देवाला हो म्हणलं पाहिजे. See, they did not have to do heavy work. त्यांना काही जड काम करायची गरज नव्हती. But when they showed up with the right heart, पण हृदय जेव्हा योग्य ठेवून ते आले, God took over. देवाने ताबा घेतला And he caused confusion in the enemy's camp. आणि देवाने शत्रूच्या छावणीमध्ये गोंधळ केला. Right heart. हृदय बरोबर पाहिजे, Passionate heart. आवेशी पाहिजे, Fiery heart. आगीनं भरलेलं हृदय पाहिजे. मॅटर ऑफ द हार्ट इज हार्ट ऑफ द मॅटर पाहिजे. Amen. You don't have to be a genius to win. आणि तुम्ही जिंकायला एकदम जिनियस आणि उत्कृष्ट असलं पाहिजे असं काही नाही. You just have to be faithful. बस विश्वासू आणि इमानी असलं पाहिजे. That's what 1 Corinthians 4:2 says. 1 करीन 4 अध्याय आणि 2 वचनात असं लिहिलंय. Now, आता they walk up to the cliff. ते गेलेवर Jonathan and the armor bearer are standing back to back, योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक असे मागे पुढे उभे होते, बॅक टू बॅक, ready for fight. आणि तयार होते युद्धाला. And suddenly, अचानक the Philistines start screaming बलिष्ठी ओरडायला लागले and they start swinging at each other, आणि ते एकमेकांवरती असे हे करायला लागले, swinging their swords against each other. तलवारी एकमेकांच्या विरोधामध्ये हलवायला लागले. The armor bearer says, तर शस्त्रवाहक म्हणाला, "Boss, what is happening? की मालक हे काय चाललंय? I think I missed something here. मला असं वाटतं की काहीतरी राहून गे, माझं चुकलं का काही? Why is this man hitting his own captain? का बरं हा माणूस आपल्या स्वतःच्या कॅप्टनलाच मारतोय? Why each one is fighting against one another? म्हणजे ते आपसामध्ये ते का अशा तलवारी हे करतायत? They should be fighting us." आपल्याशी त्यांनी युद्ध केलं पाहिजे ना. दे आर फायटिंग अगेन्स्ट अमंग देमसेल्व्स ओनली. ते Jonathan- त्यांच्यातच का लढतायत, आपल्याशी का नाही? Jonathan says, तर योनाथान म्हणाला, "I told you, मी तुला सांगितलं, God is not limited by number." परमेश्वर काही कुठल्या संख्येवरती मर्यादित नाही. Yes, in 1 Samuel 14:20, 1 शमूएल 14 अध्याय त्यातलं 20 वचन बघा, read it. वाचू. 1 शमूएल 14:20. तेव्हा शाऊल व त्याच्या जवळचे सर्व लोक जमून लढायला गेले आणि पहा, प्रत्येक माणसाची तलवार आपल्या सोबत्याच्या विरुद्ध झाली व फार मोठी दाणादाण झाली. See, हे 20 वचन आहे. they were fighting against one another. म्हणजे ते एकमेकांमध्ये भांडायला लागले. शत्रू राहायला बाजूला, आपसातच भांडणं व्हायला लागली. So armor आपसात. bearer is saying, तर शस्त्रवाहक म्हणाला, "Do I just stand here and look tough? मग आता मी काय करायचं? फक्त इथे उभं राहायचं आणि दिसायचं मी कडक आहे? No, don't try to look tough. नाही, तू असं कडक दिसायचा प्रयत्न करू नको. Just keep your heart right केवळ तुझं हृदय बरोबर ठेव. and watch the show. शो बघ, शो. हृदय बरोबर ठेव आणि शो बघ. Stand still and see the salvation of the Lord." शांत उभा राहा, देव देतो ते तारण पहा. Praise God. आमेन. See, heaven is working for us. स्वर्ग आपल्यासाठी काम करत आहे. You are not working for heaven. Heaven is working for you. तुम्ही स्वर्गासाठी काम करत नाहीये, स्वर्ग तुमच्यासाठी काम करत आहे. Heaven is helping you. स्वर्ग तुम्हाला मदत करत आहे. Our church is helped by the heavens. आपल्या चर्चला स्वर्ग मदत करत आहे. Imagine as a cell leader, कल्पना करा, एक सेल लीडर या नात्याने you are stressed up. समजा तुम्हाला काही टेन्शन आलं, Oh, how can I handle this meeting? म्हणजे आलंच काहीतरी टेन्शन की आता ही मीटिंग कशी घ्यायची, Worried about all the things that are happening. आणि काळजी व्हायला लागली जे काय होत असेल त्याची. But then somebody comes alongside you. मग अचानक तुमच्या बाजूने कोणी आलं Don't worry. आणि म्हणायला लागलं की काळजी नको करू, I am there to मी help आहे, you. मी आहे, मदतीला मी आहे. What confidence you मग एक get. विश्वास येतो ना Everything is going to be okay. की सगळं ठीक होणार आहे, है ना. See? And when God sees both hearts inclined, आणि देव अशा रीतीनं दोन्ही हृदय जेव्हा एकत्र बघतो, God moves to देव help us. येतो आपल्याला मदत करायला. आमेन. Amen. लीडर आणि लीडरच्या हाताखालचे सांगायचा प्रयत्न असा आहे, एक पाहिजेत तर देव मदतीला येतो. लीडर एकीकडे, हाताखालची तिसरीकडे, चर्चमध्ये काय चाललंय आम्हाला काहीच माहित नाही, मग देव तिथं मदत करायला कसा येईल? One vision, एक दृष्टांत पाहिजे, one heart, एक हृदय पाहिजे, faithfulness. विश्वासू आणि इमानी पाहिजे. God works there. देव तिथं काम करेल. Amen. आमेन. You know, especially during Christmas time, आणि खास करून क्रिसमसच्या वेळेला sometimes we spend hours trying to untangle a ball of lights. कधी कधी आपण काय करतो, क्रिसमस जवळ आलेली असेल, नाताळ जवळ आलेला असेल तर आपल्याकडे घरात काही लाइटिंग वगैरे, लाइटिंगची सिरीज आहे, वर्षभरात त्याचा गुंता झालाय, तर आपण ते सगळे गुंते सोडवतो. You know how hard it is to remove that? आणि अवघड जातं ना तो गुंता सोडवायला, तो We all वायर. know it. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
That is the toughest thing. to आणि do. फार अवघड काम असतं ते, की ठेवताना असं असं ठेवून दिलं पण काढताना किती त्रास. And so you pull one string and it gets मग tighter. तुम्ही एक खेचताय मग एक खेचली की इथे घट्ट होतं, एक And you are खेचली about की to give up. मग तुम्ही हार मानायच्या बेतात असता की मेरसे नाही होता. And then your spouse joins you. आणि मग तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला मदत करायला येते And she starts helping you like the armor आणि bearer. ती तुम्हाला शस्त्रवाहकाप्रमाणे मदत करायला लागते. And slowly the हळूहळू- knots begin to unwind. हळूहळू सगळ्या गाठी पडलेल्या सुटायला लागतात. And suddenly, मग अचानक very soon you are singing Christmas carols. फार लवकर तुम्ही क्रिसमस कॅरल गायला सुरुवात करता, Because somebody is there to help कारण you. कोणीतरी मदतीला आहे ना. Amen. असं And suddenly then, मदतीला असले ना गुंते सोडवायला आणि गाठी सोडवायला yes. सोपं जात. Are you getting me? एकावर भार येत नाही. See? And that's why together we are working. हो, एकत्र काम करतोय आपण, त्याचं कारणच आहे. Not with a divided heart, आणि आपली हृदय त्यामध्ये विभक्त होता कामा नये. but हृदय एक पाहिजे, united heart. एकत्र एक हृदय पाहिजे. Amen. Amen. And faithfulness is always the precious finisher. आणि विश्वासूपणा, इमानदारी अतिशय मौल्यवान असा दागिना आहे. God does not need our might. देवाला आपलं बळ नकोय, He needs our moving. देवाला आपलं पुढे जाणं हवंय. Start moving, he says. देव म्हणतो तू पुढे ये, थोडासा Start working, he थोडं says. हलायला लाग, थोडं काम करायला लाग. He says, stop trying to figure out how to defeat 10,000 आणि people. देव म्हणतो 10,000 लोकांना कसं हरवायचं हे सगळे विचार करत बसू नको. Just focus on the one person who is in front of you. आणि केवळ एक व्यक्ती जो तुझ्या समोर आहे त्याच्याकडे लक्ष देत तू पुढे जा. Do not look at the hurdle. आणि बाकी अडचणी काय येत आहेत त्याच्याकडे बघू नको. Look at the helper. तर जो मदतगार आहे त्याच्याकडे बघत राहा. Amen. आमेन. And love God more than you fear the Philistines. आणि देवावर जास्त प्रेम कर. फलिष्त्यांची जेवढी भीती तुला वाटते त्याच्याहून जास्त तू देवावर प्रेम कर. See? आमेन. The problem is, समस्या अशी आहे, our love has become cold and our fear has increased of the people. आपलं प्रेम देवावरचं झालंय गार आणि लोकांविषयीची आपली भीती झाली फार घट्ट. See, that is the problem. भीती खूप वाटते आपल्याला लोकांची आणि देवावरचं प्रेम आपलं गार पडलंय. That's why Exodus 14:13 says, म्हणून निर्गम 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन म्हणतं, you will see with your own eyes तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा what God will do for you. देव तुमच्यासाठी काय करणार आहे ते मी नाही, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघणार आहात. He will get the work done. देव तो काम करून घेईल And he will surely bless you in return for all that you do for him. आणि तो नक्की परतफेडीत तुम्ही जे काही त्याच्यासाठी कराल त्याचा आशीर्वाद तुम्हाला देईल. तो कुणाचा ऋणी नाहीये. Cast your faithfulness upon the waters तुझा विश्वासूपणा आणि इमानदारी पाण्यावर सोड. and watch God working on आणि behalf of बघत you. राहा देव तुझ्या वतीनं कसं काम करतो. God will bring harvest into your kingdom. देव तुझ्या राज्यात हंगाम आणणार. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. देवाची काही तत्व असतात बेटा, त्या तत्वानी काम केलं काम होणारच. And then what happens? मग काय होतं, Saul gets up शौल उठतो after eating all the pomegranates डाळिंब वगैरे खाऊन and takes his 600 people आणि आपल्या 600 लोकांना घेतो and he says there is smoke all around. What's आणि म्हणतो happening? अरे सगळीकडे धू 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 झालाय, काय झालं बरं. And then one soldier says, मग एक सैनिक म्हणतो see, these people are all dead fighting against one another. बघा ना ही सगळी जी माणसं आहेत ना ती आपसामध्ये लढून मेली. Who did it? कुणी केलं, Who went from us? कोण आपल्याकडनं कोण गेलं त्यांच्याकडे, Who went to fight those Philistines? आपल्याकडनं कोण गेलं त्या फलिष्त्यांमध्ये युद्ध करायला. Nobody knows. कोणालाच माहित नाही कोण गेलं. Why? का, Because Jonathan didn't tell his father he's going. कारण की योनाथानाने आपल्या बापाला शौलाला सांगितलं नव्हतं की तो चाललाय. Sometimes कधी कधी people who are afraid, you don't tell them where you're going. जे लोक घाबरलेले असतात ना त्यांना सांगायचं नसतं आपण कुठे चाललोय. You don't take them along with you एक तर घाबरलेल्यांना स्वतः बरोबर घ्यायचंही नाही, because you will be surely defeated. कारण घाबरलेल्यांना स्वतः बरोबर नेलं तर तू हरणारच आहे आणि घाबरलेल्यांना सांगायचं पण नाही तू कुठे चाललाय. Say, आमेन. only 2 people दोघ जण, pulled down thousands of Philistines. दोघांनी हजारो फलिष्त्यांना खाली पाडलं, योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक. Are you getting me? योनाथानाने वडिलांना पण सांगितलं नाही. Say, शौल त्याचा बाप होता ना, and Saul is sitting with 600 people. आणि शौल तिथं 600 सैनिक घेऊन बसलाय. What kind of leader are you following? कुठल्या पद्धतीच्या लीडर मागे तुम्ही चालताय. If that leader sits under the pomegranate tree and eats pomegranate, you will also be doing the same thing. तो लीडर डाळिंबाच्या झाडाखाली बसून नुसती डाळिंब खात राहिलाय तर तुम्ही तसेच बनणार. But if you have a leader like Jonathan, पण योनाथानासारखा लीडर जर असेल you will go. तुम्ही जाणार And God will side you. आणि देव तुम्हाला साथ देणार. देव तुमच्या बाजूने उभा God राहणार. will give you victory. देव तुम्हाला विजय देणार. Because Jonathan told the father, कारण योनाथान आपल्या वडिलांना म्हणाला I went, Dad. मी गेलो होतो, डॅडी मी गेलेलो. And how many people were with you? आणि किती लोक होते तुझ्या बरोबर. No, only this one armor नाही, हा bearer. एक शस्त्रवाहक होता माझा, बस.
आणि कोण नाही. One armor bearer and you, एक शस्त्रवाहक आणि तू, and only you have the sword. आणि फक्त तुझ्या हातात तलवार आहे, शस्त्रवाहकाकडे तर काही नाहीये. How did they lose? मग कसं काय हे बलिष्ठी हरले कसे? God fights when you are passionate for God. जेव्हा तुम्ही देवासाठी आवेशी असताना देव तुमच्या बाजूने लढतो. See, बघा ना, ते आपसापसात लढायला लागले तर आपसापसात मेले. हे कोणी केलं? हे देवानी करवलं. so you don't need to fear. तसं तुम्ही घाबरायची गरज You नाही. do your job. आपण कशाला घाबरायचं? आपलं जे काम आहे ते इमानाने करा. God will do his job. देव त्याचं काम करेल. God will protect us. देव आपल्याला सुरक्षित ठेवेल. And Jonathan pointed to his armor bearer. आणि योनाथानाने आपल्या शस्त्रवाहकाकडे इशारा केला He said, this man stood with me. आणि म्हणाला आपल्या वडिलांना तो की डळा, हा होता माझ्या बरोबर, He stood with me. हा उभा राहिला माझ्या बरोबर, He was ready to die. हा मरायलाही तयार आहे माझ्यासाठी. Armor bearer knew 100% that where Jonathan is going now, I will surely die. काय शस्त्रवाहकाला 100% माहिती होतं योनाथान आता जिथं चाललाय तिथं जाऊन मी मरणार. But I have promised that I will follow पण him. मी वचन दिलंय ना योनाथानाला, माझ्या मालकाला, की मी त्याच्या मागे येणार, त्याची पाठ माझ्याकडे, मी त्याला सुरक्षित ठेवणार. तर मी चाललो. Saul and his army said, तर शौल आणि शौलाचं सैन्य म्हणाले, who is this great armor bearer? हा कोण आहे शस्त्रवाहक दी ग्रेट? What is his name? त्याचं नाव काय? What is his rank? काय त्याचा म्हणजे आकडा काय त्याचा सैन्यातला वगैरे? Jonathan says only heaven knows. योनाथान म्हटला फक्त स्वर्गाला माहितीये, मला पण माहित नाही कोण. मलाही त्याचं नाव माहित नाही, फक्त स्वर्गाला माहितीये. He is the one who did not give me any lame excuses. आणि त्यांनी मला कुठली लंगडी कारणं कधी दिली नाहीत, No. कधीच नाही. ये म्हटलं की आलाच. He must have sharpened the sword on a rock. आणि त्याने जाऊन तलवारीला खडकावर धार मारली असेल त्यांनी. The 600 got the news, तर त्या 600 बातमी आली, but the armor bearer got the experience. पण शस्त्रवाहकाला अनुभव आला. शस्त्रवाहकाला अनुभव आला. Imagine a mighty concert is going on in the कल्पना city, करा, शहरामध्ये एक मोठी कॉन्सर्ट भरलेली आहे, संगीताची महफिल भरलेली आहे, and you do not have a ticket. तुमच्याकडे तिकीट नाहीये. And one person stands outside complaining about the price of the ticket. आणि एक व्यक्ती बाहेर उभा राहून तिकीट एवढी महाग असतात का, असं कुठं होतं का, एवढं महाग तिकीट कोणी विकतं का, अशी तक्रार करतोय. But then you see the lead singer walking through the back gate, आणि मग तुम्ही पाठीमागच्या गेट मधून तो जो लीड सिंगर आहे, गाणारा गायक, लीड घेणारा, तो येताना बघता. and you stand before him with all humility, आणि तुम्ही नम्रतेनं त्याच्या समोर लगेच उभे राहता and you salute him, आणि त्याला सलाम करता. and he says, आणि मग तो म्हणतो, can you carry my bag? माझी बॅग उचलणार का, It's very heavy for me. फार जड आहे मला ती. And suddenly you jump and carry the मग bag अचानक तुम्ही जाऊन उडी मारून त्याची बॅग उचलता, because you love him. कारण तुमचं त्या गायकावर प्रेम आहे. And then मग when he crosses the guards, you also cross the guard. त्या सगळ्या गार्ड पासून तो जातो, तो जिथून जातो तुम्ही तिथून जाता. You pass all the permission slips, आणि तुम्ही सुद्धा सगळ्या परमिशनच्या त्या ह्याच्यातनं जाता. and then मग you take that his heavy bag on the stage, त्याची जड बॅग तुम्ही स्टेजवर उचलून नेता. and now he's ready to sing, आता गायक गायला तयार आहे and you are about to step down the stage, आणि तू आता स्टेजच्या खाली उतरणार, and he says, तर तो म्हणतो sit here only, बस इथंच बस, because when I am going I will need your कारण मी help. जाताना मला तुझ्या मदतीची गरज पडणार आहे. हे असं झालं. That is the armor bearer, असा असतो शस्त्रवाहक, ready to help. मदत करायला तयार. When you are ready to help the Jonathans, मदत जेव्हा तुम्ही योनाथानांना मदत करायला तयार व्हाल, God will help you. देव God तुम्हाला will मदत bless करेल, you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, God will give you that importance. आणि देव तुम्हालाही महत्व देईल. Amen. योनाथानासारखे जे कोणी आपले लीडर आहेत त्यांच्या मागे तुम्ही चाला. And then everybody asks, मग सगळे विचारतात, अरे तुझ्याकडे एवढं पैसे कसं काय, तू हाँ, एकदम म्हणजे समोर बसलाय. तू स्टेज पे कैसा बैठ गया, इतना पैसा? कारण की फर्स्ट रोला 10,000 आहे. पहले रो को ही हमने 10,000 का टिकट तू तर निकाला, स्टेजवर बसला. तू स्टेज पे उनके बाजू में बैठा, कितने का निकाला तिकीट? Because कारण I became the armor bearer of the singer. त्यांचा शस्त्रवाहक झालो ना मी, त्यांची पिशवी उचलून आणली मी, तर मला स्टेजवरच बसायला मिळाली जागा. आपल्याला एक कामाच्या लहाचा फार वाटतात, तिथं प्रॉब्लेम होतो आपला. Flowing with the vision is your VIP pass to the miracle. पण दृष्टांतामध्ये वाहणं VIP पास आहे चमत्काराचा. देवाचं काम करतोय ना, पूर्ण हृदयाने करा. आपला जो कोणी लीडर आहे त्याच्या मागे त्याला मदत करत. Amen. आमेन. We all have had our times when our car or a scooter, was
empty of the tank, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ आली आहे की आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नाही, the कारमध्ये account bank is low, स्कूटरमध्ये पेट्रोल नाही आणि बँकेमध्ये पैसे नाही. and the pressures of life are shouting at us. आयुष्याचा दबाव आपल्यावरती वाढतोय And then we say, oh, I don't think so I will be able to take today's meeting. आणि मग आपण म्हणतो अरे बापरे, अशा अवस्थेमध्ये आज माझी सेल मीटिंग घ्यायला बहुतेक मला जमणार नाही. I'm too stressed about my own problems. मला माझ्या स्वतःचेच प्रॉब्लेम आज एवढे झालेले आहेत की मला टेन्शन आलंय, तर आज आणि सेल मीटिंग कशी जाऊन घ्यायची. But the Jonathan spirit says, पण योनाथानाचा आत्मा म्हणतो we are going anyway. आपण जाणार, काय घडो तिकडे, We are going anyway. आपण जाणार. आपलं आपण आल्यावर बघू, खायचं का उपाशी झोपायचं, पण सेल मीटिंगला चल. Say, if we cannot afford fuel, जर आपल्याला नाही आज गाडीत पेट्रोल भरायला पैसे, we will walk. चालत जाऊ, God will help us. देव मदत And करेल. I'm telling you, God will send some vehicle for you. आणि मी सांगतो ना, देव मदत करणारच, काहीतरी गाडी देव पाठवेलच तुमच्यासाठी. If we don't have the sword, we have the testimony. तलवार जर नाहीये तर आपल्याकडे साक्ष तर आहे ना. Amen. Amen. असा विश्वासाने बाहेर पडायचं. Because while you're building the lives of others, कारण इतरांची जीवन जेव्हा तुम्ही बांधायला घ्याल, God will sharpen your life. त्या देव तुझ्या जीवनाला धार लावेल. God will help you. देव तुम्हाला मदत करेल. दुसऱ्यांसाठी जगा, दुसऱ्यांसाठी दुसरी पावलं चाला, हे सुवर्ण नियम Because आहेत. we also worked as a cell leader. आम्ही पण सेल लीडरचं काम केलेलं आहे. Once the petrol was over, I just threw the bike in the Yes. grass and I went remember. walking for the एकदा meeting. असं झालं, स्कूटर होती तेव्हा आमची, स्कूटर मधलं पेट्रोल संपलं, तर जिथे संपलं तिथे शेजारी आम्ही ती स्कूटर अशी ठेवून टाकली Yes. आणि गेलो मीटिंगला Walking. चालत. At 10 o'clock, I came back to pick up the scooter. 10 वाजता रात्री परत आलो त्या जागेवरती, माझी स्कूटर जिथे मी टाकून गेलेलो ती परत घ्यायला. You cannot outgive the king. जो राजा आहे ना, त्याच्या पुढे तर तुम्ही देण्यात जाऊ नाही शकत. Can heaven forget the armor bearer ever? स्वर्ग त्या शस्त्रवाहकाला कधी विसरेल का? Never. कधीच नाही, Never. कधीही नाही. God is not unrighteous to forget the hard labor that you do देव for काही him. अनितिमान देव नाही ना, तू केलेली मेहनत विसरायला. That's what Bible says in Hebrews 6:10. इब्री करा 6वा अध्याय आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय बघा, God will not forget the hard work that you do. जी मेहनत तुम्ही घेताय ती मेहनत देव विसरणार नाही, कारण तुम्ही पवित्रांची सेवा केलेली आहे आणि तुम्ही ती करीत आहात. त्यात तुमचे काम, त्याच्या नावावर असलेली तुम्ही दाखवलेली प्रीती ही देवाने विसरावी असा देव अन्यायी देव नाहीये. Say. ओपन अँड सी, इब्री करा 6 त्यातलं 10. Every no name sacrifice, प्रत्येक अनामिक अर्पण आणि त्याग, every unpaid hour, प्रत्येक मोबदला न मिळालेला every तास tired yes आणि प्रत्येक थकलेला होकार is recorded in the archives of heaven. स्वर्गाच्या पुस्तकामध्ये विधित ठेवलेला आहे, Yes. लिखित ठेवलेला आहे. त्याची नोंद स्वर्गात ठेवलेली आहे की मी दमलो होतो तरी होकार दिला, सेल मीटिंगला गेलो, मला असे प्रॉब्लेम होते तरी मी ते बाजूला ठेवलं, मी माझं काम करून आलो. स्वर्गात त्याची नोंद दे बेटा. Say, भले यहाँ कोई देखे नहीं देखे, वो देख रहा है. you tell me, प्रकार Dr. आहे Sunil John, ही डझंट हॅव. डॉक्टर सुनील जॉन यांच्याकडे तसं नाहीये. but पण I want to sit and hear the word of God. मला बसून वचन ऐकायचं, I want to be strong in the Lord. मला प्रभूत बलवान व्हायचं ही एक इच्छा. All these things are recorded in म्हणजे heaven. हे सगळं स्वर्गात नोंदलं जातं. आता उठून तेही जाऊ शकतात, तसं काही गरज नाही ना की त्यांनी बसून आमचं ऐकावं, पण बसलेत ना. You may be fighting your own struggles, तसं तुम्ही तुमच्या संघर्षांना तोंड देत असाल, but when you fight for the kingdom, पण राज्यासाठी जेव्हा झगडाल, the kingdom fights for you. राज्य तुझ्यासाठी उभं राहील. प्रभु के लिए करेंगे कुछ नहीं और डिमांड रखने का तू मेरे साथ 24/7 रे, ते गणित बसत नाही ना बेटा. The armor bearer lived because he moved. शस्त्रवाहक जगला का? कारण तो पुढे गेला. If you move, you will live. पुढे जाल तर जगाल. If you sit, you will not live. एका जागी घट्ट बसाल तर जगणार नाही. If he had stayed with Saul, शौला सोबत तो जर राहिला असता he would have stayed in the dark. तर अंधारातच राहिला He would असता have missed his reward. आणि त्याचे प्रतिफळ सुद्धा गेलं असतं. आमेन. And today, by God's grace, आज देवाच्या कृपेनं I am a proper Jonathan for you. मी तुमच्यासाठी असा यथायोग्य योनाथान आहे असं मला वाटतं. So don't sit with Saul. तर शौला सोबत बसू नका. Rise up with me. माझ्यासोबत वर या, Walk with me. माझ्यासोबत चाला. You are my armor bearer. तुम्ही माझे शस्त्रवाहक आहात. We are fighting the Philistines. आपण बलिष्ठांच्या विरोधात लढत Our आहोत. God will give us victory. आपला देव आपल्याला विजय देईल. आमेन. Our God will make a way where there is no way. आपला देव जिथे मार्ग नाही तिथे मार्ग काढेल.
Cast your bread and your loyalty upon the waters तुमची भाकर आणि इमानी पाण्यावर सोडून द्या and watch God turn your dull axe into a sharpened आणि axe. मग देवबाप कसं तुमच्या सगळ्या अशा एकदम डल कृत्यांना धारधार कृत्यात बदलतो ते बघा. Look at the armor bearer. हा शस्त्रवाहक बघा परत. He represents the spirit of faithful partnership. एक अतिशय विश्वासू आणि इमानदार भागीदार जसा असतो त्याची ही भूमिका. The no-name heroes अनामिक हिरो, who advances the kingdom of God. देवाच्या राज्याला पुढे नेणारे अनामिक हिरो. अनामिक नाव नसतं त्याला अनामिक म्हणतात ते हिरो. Without seeking for the spotlight. आणि बाकी त्यांना प्रकाश होत मेरे पे फोकस डाल मेरा चेहऱ्याचा ब्राईट दिखना म्हणतो वगैरे काय नाही. So he said, तो म्हणाला I am with your heart and soul, Jonathan. योनाथाना मी तुझ्या हृदयासोबत आणि जीवासोबत आहे. He was not speaking only loyalty. मैं है सर. तो फक्त इमानदारी बोलून दाखवत नव्हता. He was releasing alignment. तो मी तुमच्याशी जुळलेलो आहे हे सोडत होता Say. की बघा तुम्ही बघून घ्या मी किती तुमच्याशी जुळलेलो आहे. And Jonathan struck the enemy, आणि योनाथानाने शत्रूला हाणलं but the armor bearer finished the work. पण शस्त्रवाहकाने ते काम पूर्ण केलं. 1 Samuel 14:13 says. 1 शमूएल 14:13 लिहिलेलं आहे. Say. And so while the enemy had weapons, आणि शत्रूकडे हत्यारं होती, Jonathan had his armor bearer who had mighty faith. योनाथानाकडे शस्त्रवाहक होता जो अगदी विश्वासाने भरलेला होता. शत्रूकडे हत्यारं, योनाथानाकडे शस्त्रवाहक. And their partnership triggered a divine move of God. आणि त्यांच्या त्या इतक्या सुंदर भागीदारीतून देवाची दैवी चळवळ सुरू झाली. Praise God. You Amen. don't need to have a name to have victory. तुम्हाला काही मोठ्या नावाची गरज नाहीये विजय मिळवायला. You don't need a crowd to start a revival. आणि लोकांच्या गर्दीची पण गरज नाही संजीवन सुरू करायला. Amen. Amen. Praise God. आमेन. हालेलुया. The language should not be weak. भाषा अशक्त पडता कामा Your नये. language should not be weak. तुमची भाषा जी आहे ना भाषा बोलणं ते अशक्त पडता कामा नये. Armor bearer's language was not weak. शस्त्रवाहकाची भाषा अशक्त नाही पडली. तो कसं बोलला बघा. He could have said, तो म्हणू शकला असता what are you doing, की Jonathan? योनाथाना तुम्ही काय करताय. There are thousands of हे them. एवढे हजारोनी आलेले मालक तुम्ही काय करताय. And Saul can help us. आणि शौल आपल्याला मदत करू शकतो ना And सर. Saul himself is sitting. That means we cannot fight. आणि शौल स्वतः तिथे झाडाखाली बसून राहिलाय तर म्हणजे याचा अर्थ आपल्याला सुद्धा जमणार नाहीये. If Saul had said with his 600 people he cannot fight the आणि Philistines. शौल जर त्याच्या 600 सैनिकांसकट फलिस्त्यांशी लढायला येत नाही म्हणतो मला होणार नाही जमणार नाही. So you need to realize, तर कळायला पाहिजे ना आपल्याला. are we doing something foolish here? आपण काय मूर्खासारखं करतोय का सर फक्त तुम्ही आणि मी आपल्याला होणार आहे का. No. पण तो असं बोलला नाही. तो असं बोलला नाही. Because Jonathan said, कारण योनाथान म्हणाला if the Lord is with us, जर प्रभू आपल्या सोबत असेल ना whether it is 2 or 100, we can defeat the 2 enemy. असो 100 असो आपण त्या शत्रूला पराजयी करणार. पण प्रभू आपल्या सोबत पाहिजे. मेक शुअर देव घेऊन फिरा. If your language is weak, जर तुझी भाषा अशक्त पडली your hands will be weak. तर हात अशक्त पडणार, Your legs will be weak to पाय move forward. पाय अशक्त पडणार पुढे जाय. जे बोलायचं तेच बोलायचं, अभद्र नाही बोलायचं. मग हातात आणि पायात ताकद येते. But if the cry is strong, पण जर आपला आक्रोश इतका बळकट असेल even the climb becomes possible. तर मग आपल्याला ते चढणं सुद्धा शक्य होतं. Amen. की टेकडी चढायची आहे पण शक्य आपण चढू. So armor bearers, तर शस्त्रवाहकांनो what is coming out of your mouth? तुमच्या तोंडातनं काय शब्द बाहेर येतात. काय बोलता तुम्ही. What are you saying? काय म्हणताय. काय It's बोलता very काय. important. तुम्ही जे बोलता ते महत्वाचं असतं बेटा. Are you speaking the language of Saul's shade शौलाच्या सावलीची भाषा बोलताय का. or speaking about Jonathan's forward journey? का योनाथानाचा जो पुढचा प्रवास झाला ती भाषा बोलताय. काय बोलताय तुम्ही. Your words are the signal booster for your leader's faith. तुमचे शब्द जे असतात ना ते तुमच्या लीडरच्या विश्वासाला बढावा देणारे शब्द And असतात. Bible says when they were climbing the hill, there were many rocks. आणि बायबल म्हणतं ते टेकडी चढताना अनेक अशी खडकाळ टेकडी होती ती. And Jonathan was moving in front, आणि योनाथान पुढे चालला होता but his ears were tuned to his armor bearer. पण त्याचे कान त्याच्या शस्त्रवाहकाकडे होते. How much confidence that armor bearer must have given म्हणजे Jonathan. त्या शस्त्रवाहकाने योनाथानाला किती विश्वास दिला असेल की सर आप करो, आप आगे बढ़ो, बढ़ते रहो, हम Go आपके ahead. साथ है. I am with you. मी तुमच्या सोबत आहे. Don't worry. काळजी करू नका. We will get victory. आपल्याला विजय मिळणारच And आहे. that was pushing Jonathan forward. ते योनाथानाला पुढे ढकलत राहिलं. Or if you say, किंवा तुम्ही जर म्हणालात Jonathan, योनाथाना
Decide again. सर तुम्ही बघा हे सगळं डेंजर काम आहे आपने से होने वाला Are नाही you सर. really sure? आणि खात्री आहे ना तिथे शौल तर 600 सैनिक घेऊन जायला तयार नाही. Because it's too late, कारण sir. उशीर झाला सर आपण दोघं काय करणार काही उखाडेंगे हम काम दो ही है. See, you are adding weight to the climb. म्हणजे झालं का ते जे योनाथान तुझा मालक चढतोय त्याला तू अजून 100 किलोचं वजन वाढवल्यासारखं झालं Amen. असं बोलून. But when you say, पण जेव्हा तुम्ही म्हणता do all that is there in your heart, Jonathan, योनाथाना तुमच्या हृदयात जे आहे ते सगळं करा I am with you. मी आहे तुमच्या सोबत. You are giving Jonathan strength. म्हणजे योनाथाना तुम्ही ताकद देताय विटामिन सप्लीमेंट जा रहे उसको. You also should say the same thing to your elders and to your pastors तसं also. तुम्ही पण तुमच्या एल्डर्सना पास्टर्सना असं म्हणायचं की नाही करू आम्ही करणार We will तुम्हाला do फक्त. it. आपण करू Pastor, we will do it. आपण करू पास्टर Elders, we will do it. आपण करू एल्डर तुम्ही काळजी करू नका. See, Bible says बायबल म्हणतं in Proverbs 12:25, नीतिसूत्र 12:25 a good word lifts the heart. चांगला शब्द माणसाच्या हृदयाला वर आणतो. चांगला शब्द चांगला पाहिजे. तोंड आहेत म्हणून काही बोलायचं नसतं. See? 12:25 And the armor bearer didn't say, आणि तो शस्त्रवाहक असं नाही म्हणाला why don't we go back to the pomegranate की tree? चला ना आपण पण त्या डाळिंबाच्या झाडाखाली जाऊन बसूया. आपण सॉल बरोबर बसू, चला ना शौलासोबत आपण पण तिथेच बसू. थोडं डाळिंब 3-4 खाऊ. आपण पण खाऊन घेऊ थोडस. See? Yes, I mean, I'm not saying it's the Bible saying about the ये pomegranate tree. मेरा कहना है ही नहीं ये सब. बाइबल खोलो पढ़ो तुमको दिखेगा ये बाइबल बोल रहा है. The devil must be saying, सैतान म्हणत असेल come on, armor bearer, go back. अरे शस्त्रवाहका कशाला एवढं करतोय जा ना मागे. See, all your friends, 600 of them are sitting under the shade of the tree. हार मान ना तुझे सगळे ते मित्र 600 मित्र बघ ते सगळे झाडाखाली बसलेत. I did not come this far to go back to the fruit tree. मी इथपर्यंत त्या झाडाखाली बसायला आलेलो नाहीये. That pomegranate fruit is like a forbidden fruit for me. ते डाळिंब माझ्यासाठी नको म्हटलेलं फळ आहे. नको म्हटलेलं फळ आहे Because my माझ्यासाठी. heart is tied to you, कारण Jonathan. माझं हृदय तुमच्याशी बांधलेलं आहे योनाथाना. If you are climbing, I am pushing. तुम्ही जर वर चढताय तर मी तुम्हाला मागून टेका देणार. Let us show these Philistines today या बलिष्ठांना आज आपण दाखवून टाकू. what two nobodies can do with a great God. 2-0 एका महान देवासह काय करू शकतात. 2-0 एका महान देवासह काय करू शकतात. Amen. Amen. See, one statement of strength एक शक्ती देणारं विधान from the helpers मदत करणाऱ्या लोकांकडनं असं शक्ती देणारं एक विधान आलं ना can save the vision of the leader. लीडरचा दृष्टांत त्याच्यात वाचतो रे. लीडरचा दृष्टांत त्याच्यात वाचतो. पण आपलं काही बोलायचं ताळतंत्र नाही काही असं नसतं ते. And Jonathan also should move forward. आणि योनाथान पण पुढे गेला पाहिजे. He should not wait for the armor bearer to encourage him all the time. योनाथान पण ऍज अ लीडर पुढे गेला पाहिजे. नेहमीच त्याने शस्त्रवाहकाची वाट पाहता कामा नाही की तो येईल तो थोडस मला प्रोत्साहन देईल तो मला मग मी थोडा जाईन. धक्का देणार हा. पुढं जा. No, असं नाही. whether they say or not. त्याने सुद्धा ही खबरदारी घ्यायची की माझ्या मदतगारांनी मला काही बोलून दाखवलं न दाखवलं मी करणार. कोई आए नहीं आए मैं जा रहा. So pastors, द पास्टर्स elders, zonal leaders, झोनल लीडर्स ambassadors, अँबॅसेडर्स you have to spark the flame that is inside of you first. तुमच्या आतमध्ये जी ठिणगी पडली ना त्याला पहिले तुम्ही हवा देऊन वाढवा. Amen. पहिले स्वतः गरम व्हा. Praise God. Amen. Don't wait for encouragement from your cell leaders. तुमच्या सेल लीडर कडून तुम्हाला काहीतरी प्रोत्साहनाचे शब्द यावेत मग मी करीन असं करू नका. Because Jonathan got up first. कारण योनाथान पहिले उठला ऍज अ लीडर. Armor bearer did not. शस्त्रवाहक पहिला नाही उठला. योनाथान पहिलं उठला. If you read in 1 Samuel 14 chapter verse 1, 1 शमूएल 14:1 वाचा. he got up first. तो पहिलं उठला. Unless you get up first, your armor bearer will not get up. तुम्ही ऍज अ लीडर पहिले उठला नाहीत ना तर तुमचा शस्त्रवाहक सुद्धा उठणार नाहीये. Say, पहिले तुझे करना पडेगा. lately I am seeing both Apollo and Savio are 1 Samuel 14:1. आता मी Character. बघतोय अपोलो आणि हा सावियो हे दोघे जण ना 1 शमूएल 14:1 मधली भूमिका घेत आहेत. Yes, they are rising up. उठतायत वर येत आहेत. उठतायत वर येत आहेत पुढे येत आहेत. You cannot expect an armor bearer to be brave if you are playing it safe. जर तुम्ही असं सुरक्षित खेळ खेळणार असाल तुम्ही तर तुमचा शस्त्रवाहक धाडसी बनावा असं होऊ शकत नाही. बिकॉज ऍज अ लीडर तूच एवढी सेफ गेम खेळतोय तर शस्त्रवाहक कसा काय धाडसी होईल. See, courage, यू कम ऑल आउट ही विल कम ऑल आउट. courage cannot be taught. धाडस शिकवलं जात नाही बेटा. Courage is only caught. धाडस पकडतात.
की मेरे लीडर का मैंने देखा पकड लिया. Yes. ते शिकवलं नाही जात. If you want your people to burn, तुझी जर इच्छा आहे तुझी माणसं जळावीत, they must first see your burning light. आगीनं पेटावीत, तर त्यांना पहिलं तुझ्यातली आग त्यांना दाखवावी लागेल. तुला ती दिसली पाहिजे त्यांना. Unless you see fire in me, you will not have fire. जर तुम्हाला माझ्यात आग दिसत नाही, तुमच्यात आग येईल तुम्हाला असं वाटतं? No, it will never come. कधीच येणार नाही. Today, आज- if there is fire in you, तुमच्यात जर एवढी आग आहे, because you are seeing fire in me, माझ्यात आग बघताय म्हणून ना. I didn't teach you fire, you caught the fire. मी आग शिकवली नाहीये, मला लागलेली आग तू धरली आहे की नाही? म्हणून आज 8 दिवशी ना सॅटर्डे ना संडे तुम्ही आलाय ना. And so when Jonathan said, मग योनाथान जेव्हा म्हणाला let us go over, चला आपण जाऊ, in first Samuel 14:1, let 1 us go शमूएल over. 14:1 मध्ये तो म्हणाला चला आपण जाऊ. He did not wait for consensus. त्याने काही वाट नाही पाहिली, तो म्हटला चल. तो पहिले आला. योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला चल आपण जाऊ. See, he moved with such fire आणि अशा आगीनं तो पुढे गेला ना that staying behind became more dangerous than going forward. की मागे थांबणं त्यांना धोकादायक वाटायला लागलं. ते म्हटले नाही पुढेच गेलं पाहिजे आता, आता मागे नाही जायचं. You know, early morning when you try to, start the car, पाठे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही तुमची गाडी सुरू करायचा प्रयत्न करता, especially during winter season, आणि खास करून समजा थंडीचे दिवस आहेत, it doesn't start तरी पटकन पहिल्या ह्याच्यात सुरू होत नाही. because the engine has become cold. का इंजिन जरा गार पडलंय Amen. है ना. And so you go on cranking it, it मग doesn't तुम्ही ते start. किल्ली मारतच राहता 2-3 वेळेला. Then another one just pushes the car. आणि मग दुसरा कोणी येऊन समजा थोडं कारला पुश करतो, ढकलतो. Suddenly it अचानक ती सुरू होते. starts. अचानक ती सुरू होते. Amen. आमेन. थंड पडलेली And then, गरम झाली. and then your friend said, if this car is moving, we are hopping in. आणि मग तुमचा मित्र म्हणतो अरे कार सुरू झाली का? कार सुरू होऊन पुढे जायला लागली, मग आता तुझ्या बसतो. कार मध्ये आम्ही बसणार. See? जोर ती कार एकाच जागी आहे, बसायला कोणी येणार नाही. बिकॉज इट इज रिचिंग नो वेअर, See? क्योंकि वो किधर पहुंच ही नहीं रही है. शुरू कर, आगे ले, 10 लोग साथ में आएंगे. You move, they move. तू हल, ते हलतील. तू बैठा रहे, वो भी बैठेंगे. तू You- सोया हो, सो जाएंगे. You start the engine, everybody will sit in that तू car. इंजिन सुरू कर. गुरगुर गुरगुर आवाज आला की सगळे आपोआप येऊन बसतात. गाडी सुरू हो गई, चलो. पण गाडी बंदच ठेवली, कोई नाही आएगा. You burn, they burn. तू जळ, ते जळतील. Amen. तू पेट, ते पेटतील. You start the work next year, they will say we will also wait for next year. तू पुढच्या वर्षी काम सुरू करायचं म्हणतोय, ते म्हणतील ठीक आहे, मग आम्ही सुद्धा पुढच्या वर्षीच काम करू. Say, what you do today, they will do today. आज तुझे करतो तेच तुझ्या हाताखालचे आज करतील. Praise God. आमेन. And Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 14:15, 1 शमूएल 14वा अध्याय 15व वचन, and there was trembling in the host and there was earthquake. आणि छावणीत व शेतात सर्व लोकांमध्ये कंप झाला. कंप. See that? हं? Who did it? God. कोणी केला हा कंप? सगळं थरथरायला हादरायला लागलं. देवानी केलं. See, God will do it. देव करेल बेटा. Our heart should be right for आपलं Him. हृदय बरोबर पाहिजे. देव करेल. We should not just be staff, we should be vision sharers. आपण दृष्टांत शेअर करणारी लोक झालं पाहिजे. Amen. आमेन. Don't say we are the staff of Vineyard Workers Church. केवळ असं म्हणू नका आम्ही विनाट वर्कर्स चर्चचा स्टाफ आहोत. No, we नाही. are vision sharers. आम्ही दृष्टांत शेअर करणारे आहोत. Amen. असं म्हणा. You are the voice that says, तुम्ही अशी वाणी बनायची जी म्हणते, Bishop, बिशप stop looking at empty chairs. तुम्ही रिकाम्या खुर्च्यांकडे बघणं बंद करा. You just keep on looking for the harvest. तुम्ही हंगामाकडे बघत राहा. असं Because we म्हणा. are with you. का आम्ही तुमच्या सोबत आहोत. Saul was looking at empty chairs. शाऊल रिकाम्या खुर्च्यांकडे बघत होता. Jonathan was looking at full chairs. योनाथान भरलेल्या खुर्च्या बघत होता. Amen. आमेन. आमेन. Are you getting me? समजताय ना मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? Because Bible says, can two walk together unless they agree? कारण बायबल असंही म्हणतं दोघे जण जवळ सहमत होत नाहीत तर एकत्र चालणार कसे? Amen. मधु आणि चंद्र एक झाले पाहिजे तर एकत्र चालतील. No lame excuses. लंगडी कारण द्यायची नाहीत. Oh, it's too hard, it's too hot, it's not नाही happening. नाही फार अवघड आहे. नाही नाही अलीकडे गरमीच खूप आहे. होणारच नाहीये. There are too many Philistines. मला ते जमतच नाही. पलिष्ठी पण खूप आहेत. I'm too tired. मी तर दमलो बाबा. इनका कायदा बहुत है. See? But see the armor, behold, I am with you. पण शस्त्रवाहक म्हणाला मी तुमच्या सोबत आहे.
You just go ahead. तुम्ही चला पुढे, मी आहे. And today in our church we are having armor bearers who are rising up in Jesus' आणि name. आपल्या चर्चमध्ये आज येशूंच्या नावात तसे शस्त्रवाहक उभे राहत आहेत. Cell leaders, ambassadors, सेल लीडर्स आहेत, अँबॅसिडर्स आहेत, zonals, आहेत झोनल लीडर्स आहेत, they're all आहेत. stepping up and सगळे वर tying their येतात. lace of their boots and सगळे. rising up and walking. सगळे येत आहेत, आपल्या वाहनांच्या लेस परत टाईट बांधून परत सुरुवात करून पुढे जात आहेत. Amen. आमेन. They are saying, Bishop, you are not alone. We are with you. आणि जणू मला म्हणतात की बिशप तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत. We are not here to watch you do. आम्ही तुम्हाला एकट्याला फक्त करताना बघायला आलेलो नाही, We are here to help you do. आम्ही सर्वजण तुम्हाला मदत करायला आलेलो आहोत. We are here to carry your shield and your आणि sword. तुमची ढाल, तुमची तलवार तुम्हाला धरायला मदत करायला आम्ही आलोय. If you go up the mountain, we are behind you. तुम्ही डोंगरावर गेला, आम्ही तुमच्या पाठीमागेच आहे. If you climb, we are pushing you. तुम्ही जर चढायला लागला तर आम्ही तुम्हाला धक्का देऊन आधी वर नेणार Do आहे. all that is there in your heart. तुमच्या हृदयामध्ये जे काय आहे ते सगळं करा. We are with you, heart बिशप and करा. soul. आमचं हृदय, आमचा जीव तुमच्यात अडकलेला आहे. असं. Amen. आमेन. आमेन. See, because ministry is not a solo fight. कारण की मिनिस्ट्री किंवा सेवा एकट्याची लढाई नसते, It's a power grid. तर एक पॉवर ग्रिड आहे तो. Amen. Amen. It's a power grid. पॉवर ग्रिड आहे तो. Because when the leader he gets tired, कारण लीडर दमला the voltage will always drop. तर व्होल्टेज कमी होणार ना. But when the armor bearer plugs in, पण शस्त्रवाहकाने जर प्लग इन केलं, the current will again flow back. करंट परत व्हायला लागतो. Amen. साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. So you are not just helpers, you are carriers of grace. तर तुम्ही केवळ मदतगार आहात असं नाही, कृपा घेऊन फिरणारे आहात. Amen. आमेन. And remember, एक लक्षात ठेवा, you go home and read the story. घरी जाऊन तुम्ही ही कथा वाचा. You will get many revelations in it. बरंच काही प्रगटीकरण तुम्हाला त्यातनं मिळेल. 1 शमूएल 14 अध्याय उघडायचा आणि वाचायचा. Maybe one of the Sundays I will take it. एखाद रविवारी कदाचित हा उपदेश मी घेईन. But पण today this much is enough. आज एवढं बास आहे. Don't love the shade of Saul. तुम्ही शौलाच्या सावलीवर प्रेम करून बसू नका. Love the fire of Jonathan. योनाथानातल्या आगीवर प्रेम करा. Amen. आमेन. Don't look around who is with you. इकडं तिकडं मेरे साथ कौन है, ये गया फिर ये भी गया, कौन है, ते नाही बघायचं. Don't sit with those people who are sitting under the pomegranate tree. आणि जे लोक डाळिंबाच्या झाडाखाली बसलेले आहेत त्यांच्याकडे तर बघत बसायचंच नाही. So will you sit or you will rise? It's very important. तुम्ही खाली बसणार आहात का वर येणार आहात ते महत्वाचं आहे फार. Because 600 people could not do what only one person with Jonathan did. कारण योनाथाना सोबतच्या एका माणसाने जे केलं ते 600 माणसं करू नाही शकली. कारण बसताना ठोकून झाडाखालीच बसली ती. Because God said, देव बोलला, it's not I need big army. मला काही मोठं सैन्यच लागतं असं नाही रे. I want a heart that is beating for me. हृदय मायासाठी धडधडणारं एक दे, बस झालं. एक मायासाठी हृदय धडधडणारं दे, मला मोठं सैन्य नकोय. Amen. आमेन. Say, I don't need 600 people. मला 600 लोकांची गरजच नाही. Even 2 people is enough for me. 2 माणसं पण बास आहेत. बघा ना, देवानी केलंच ना. मग आपसातच लढायला लागले ना शत्रू. And they were all destroyed. आणि त्यांचा सगळ्यांचा त्याच्यातच नाश झाला, ते मेले. And आणि then the 600 started saying, मग 600 म्हणायला लागले, armor bearer, शस्त्रवाहका, तुझ्या बरोबर आम्ही गेलो हो असतो ना, तर बरं झालं असतं. पण जरा उशिरा कळलं असं नाही का वाटत. बरोबर बसलो आम्ही डाळिंब खाता खाता बसलो आम्ही. आम्ही शाऊल सरांबरोबर डाळिंब खात बसलो, तुझ्या बरोबर यायला हवं होतं. Many are eating pomegranate. तसं अनेक डाळिंब खात बसले बरं का. डाळिंब खा रे, अभी डाळिंब दिखा तो समझ जाने का. He's laughing. I love when people laugh. Say, are you getting with me? कळतंय ना, हसून खेळून तुम्हाला मुद्दा देतोय, बाकी काही नाही. And work faithfully. विश्वासूपणे काम करा बेटा. And God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल. Because what you do for God कारण तुम्ही देवासाठी जे कराल ना will never be forgotten. ते कधी देव विसरणार नाही. Amen. आमेन. आमेन. हालेलुया. आमेन. Let's all stand. सर्वांनी उभे राहा प्लीज. Thank you, Jesus. Thank you, Father. You need the anointing of God to do the work of God. देवाचं काम करायला तुम्हाला देवाच्या अभिषेकाची गरज आहे. Yes. God did a miracle through 2 people. देवाने 2 लोकांद्वारे चमत्कार केला, But he didn't do a miracle through 600 of them. पण 600 लोकांद्वारे चमत्कार नाही केला. Say, why? का? Their heart was not ready for it. कारण त्यांचं हृदय तयार नव्हतं.
जिथे या दोघांचं हृदय तयार होतं, Your heart should be ready for God. तसं हृदय देवासाठी तयार पाहिजे. There is no force. बळजबरी नाहीये, Love. प्रेमाने. Love should constrain you. प्रेमाने तुला गळ घालावी. Amen. आमेन आमेन हालेलुया. You are all the armor bearer of तुम्ही God. सर्वजण प्रभूचे शस्त्रवाहक आहात. You are not going to fail. तुम्ही नाही अपयशी होणार, You will get success. नक्की तुम्हाला यश मिळेल. And there is no greater joy than working for His kingdom. आणि देवाच्या राज्यासाठी काम करणं याहून मोठा ऍक्च्युली आनंद नाही. Because finally we are going to go there. कारण सरते शेवटी जायचं तिथं वरच आहे ना, We are going to answer God. आणि देवाला उत्तर द्यायचं आहे ना. That's why I am very happy. मग मी तर फार आनंदी आहे. Whenever I go, जिथे कुठे जेव्हा केव्हा मी जातो, I know where I will go. मला माहिती आहे ना मी कुठे जाणार आहे, So I'm not bothered आणि about जिथे the जाणार world. आहे त्याचीच कामं करत आहे, तर मला नाही काही फिकीर. Amen. आमेन. God will be with us. देव आपल्या सोबत राहील. Thank you, Jesus. Hallelujah. Shall we धन्यवाद. pray now? मग प्रार्थना करूया आता. Let us worship the Lord. एक आराधनेचं गीत घेऊ. आमेन तू है आमेन. मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. आमेन. हालेलुया. तू है मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम Yes. करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. तू मेरा सब कुछ है. Mean it and sing it. और मैं तेरे लिए जीऊंगा. शारो का गुलाम है तू मेरा मसीहा. Yes, Lord. शारो का गुलाम है तू मेरा मसीहा. तू मुझे जल देता प्रभु, तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता, जिससे मैं तृप्त हो जाता. Only you can quench our thirst, Lord. तू मुझे जल देता जिससे मैं तृप्त हो जाता. क्योंकि तू है मेरा प्रिय, मेरा प्रिय. आमेन. और मैं तुझसे प्रेम करूंगा. हालेलुया. तू है आमेन. मेरा प्रिय और मैं तुझसे प्रेम करूंगा. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. Yes, Lord. तू मेरा सब कुछ है और मैं तेरे लिए जीऊंगा. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, हालेलुया. धन्यवाद Father. देव Loving बापा. Heavenly Father. माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, These are the armor bearers. हे सगळे शस्त्रवाहक आहेत They are ready to fight for your आणि ते kingdom. तुझ्या राज्यासाठी लढायला तयार आहेत They are ready to climb the mountain. आणि ते डोंगर चढायला तयार They are आहेत, ready to meet the टेकड्या Philistines. चढायला तयार आहेत, बलिष्ठांना भेटायला तयार आहेत. They are ready, Lord. तयार लोक आहेत प्रभू. I know it is hard time, मला माहितीये काळ अवघड आहे, but पण if you are with us, जर तू आमच्या सोबत असशील we will conquer. तर आम्हाला विजय मिळणार. No power of the devil can stop your work. एकही सैतानी शक्ती तुझं काम थांबवू नाही शकत. No devil can come against us एकही in the सैतान name of आमच्या विरोधात Jesus. येशूंच्या नावात येऊ नाही शकत. We will have victory in आम्हाला Jesus' विजय name. मिळणार येशूंच्या नावात. Right now I pray for आता my वेळेला मी leaders. प्रार्थना करतो माझ्या सर्व लीडर्ससाठी. Every devil, सर्व सैतान every evil आणि powers, वाईट शक्त्या, every demonic सर्व influences, सैतानी शक्त्या, every evil people सर्व सैतानी लोक who will go against them जी त्यांच्या विरोधात जातील stop their work. आणि त्यांचं काम I थांबवतील. command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave them in सोड
Jesus' name. येशूच्या नावात त्यांना सोड. Leave their lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूच्या Leave नावात. their bodies in सोड Jesus' त्यांचं name. शरीर येशूच्या नावात. Leave their families in सोड Jesus' त्यांचे name. परिवार येशूच्या नावात. All the snakes and scorpions, we trample upon them in Jesus' सगळ्या name. सापांना विंचवांना येशूच्या नावात आम्ही तुडवतो We gain victory in Jesus' आणि name. येशूच्या नावात आम्ही विजय घेतो. You devil, you cannot go against us in सैताना Jesus' तू name. आमच्या विरोधात जाऊ नाही शकत. You are येशूच्या defeated by नावात Jesus Christ. येशूंनी तुला हरवलेलं आहे. We will have success in आम्हाला Jesus' यश name. येशूच्या नावात मिळणार The आहे. name of Jesus is going to be exalted. येशूचं नाव उंचावलं जाणार आहे. Blessings will come. आशीर्वाद येणार आहे. Healings will come. नवशंदो आरोग्य Deliverance घडणार will आहे. come. सुटका येणार आहे. Healings will come in आरोग्य Jesus' घडणार name. आहे येशूच्या नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Lord, right now, प्रभू या वेळेला anoint each one of them. प्रत्येकाला तू अभिषिक्त कर. Put your power on them in तुझं Jesus' सामर्थ्य name. त्यांच्यावरती टाक येशूच्या नावात. If you want the anointing, जर तुम्हाला अभिषेक हवा just असेल raise your hand. तर आपला हात असा वर करा. I may not be able to pray for each one of मला you, तुम्हा प्रत्येकावरती प्रार्थना करायला जमणार नाही, but I am going to pray from here. पण मी इथून तुमच्यासाठी The प्रार्थना Lord is करेन. going to touch you. प्रभू तुम्हाला स्पर्श करेल Your hand will become miracle आणि hands. तुमचे हात चमत्काराचे हात बनतील. Your mouth will become powerful mouth. तुमचं मुख सामर्थ्याने भरलेलं मुख बनेल. God will give you that courage. देव तुम्हाला ते धाडस देईल. God will give that strength, देव तुम्हाला ती ताकद देईल, that anointing तो अभिषेक to देईल carry on His work. की तुम्ही त्याचं काम करत राहावं. Power will come in your body. सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये येईल You will have good health आणि तुमची तब्येत चांगली राहील. and good strength. चांगली ताकद तुम्हाला मिळेल. No sickness will invade your एकही body. आजार तुमच्या शरीरात येणार नाही. No plagues can come near your एकही बळी dwelling. आणि पीडा तुमच्या घराजवळ येणार No नाही. evil can touch you. एकही अरिष्ट तुला हात लावणार नाही. God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. He will open up the heavens for देव you. स्वर्ग तुझ्यासाठी उघडेल. He will bless you financially, देव तुला आर्थिक आशीर्वाद देईल. materially, भौतिक spiritually. आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद तुला Even in देईल. your workplace, He will help you. तुझ्या नोकरीमध्ये ऑफिस मध्ये पण देव तुला मदत करेल. Because कारण of Matthew 6:33. मत्ते 6:33 मध्ये जे लिहिलं आहे, Seek first the kingdom of God, सर्वप्रथम देवाचं राज्य शोध, and everything will be added to बाकी you. सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. Everything will be added. सर्व गोष्टींची भर तुझ्या जीवनात पडेल. Health, financial blessings, आरोग्य, पैसा, healing, आरोग्य, पैसा, peace, joy, आरोग्य, happiness. पैसा, शांती, खुशी, सगळं Everything will come to you. सगळ्याची भर तुझ्या जीवनात Now पडेल. I pray, आता मी प्रार्थना करतो, touch them right त्यांना now. स्पर्श कर प्रभू. Touch them right आता now. त्यांना स्पर्श कर प्रभू. Let your anointing come down तुझा upon their अभिषेक heads. त्यांच्यावर येऊ दे देव बाप्पा. Those who need anointing, just come up in front. आणि तुम्ही पुढे येऊ शकता ज्यांना अभिषेक हवा असेल. Just stand there. इथे पुढे येऊन फक्त Just stand there. फक्त पुढे उभे राहा. Because the power will come upon कारण you. सामर्थ्य तुमच्यावर येईल. Anointing power will come upon you. अभिषेकाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord Jesus, प्रभू येशू, these are the hungry souls, Lord. हे सगळे भुकेले जीव आहेत. These are the armor bearers हे सगळे शस्त्र वाहक आहेत that you have given us. जे तू आम्हाला दिलेले आहेत. We are their Jonathans. आम्ही त्याचे योनाथान आहोत. And Lord, प्रभू, they arose. हे सगळे उभे राहिलेत. They did not sit under the pomegranate ते tree. डाळिंबाच्या झाडाखाली बसलेले नाही आहेत. They arose. हे सगळे पुढे आलेले आहेत And they said आणि म्हणालेले आहेत to me, मला whatever is in your heart, की बिशप तुमच्या हृदयात जे काही आहे do it. तुम्ही करा. Because कारण my heart is with you. माझं हृदय तुमच्या सोबत आहे. And so Lord, म्हणून प्रभू, you have to touch them. तू या लोकांना स्पर्श You केला have to पाहिजे. anoint them. तू या लोकांना अभिषेक दिला Are पाहिजे. you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Are you ready? तयार आहात? Lord Jesus, प्रभू येशू, anoint them right now. अभिषेक कर त्यांना आत्ताच्या आत्ता. Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या पवित्र आत्म्याने. Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या पवित्र Fill, आत्म्याने. fill, fill, भर fill. भर Be filled. भरले Be जा. filled. भरून जा. Be filled. भरून Be जा. filled. भरून In the जा. name of Jesus. येशूच्या Be नावात. filled. भरून In जा. the name of Jesus. येशूच्या नावात. Be filled. भरून In the जा. name of Jesus. येशूच्या नावात. See, anointing has come बघा, upon you. अभिषेक आलेला आहे. Anointing has come upon you. अभिषेक तुमच्यावर आलेला The आहे. power of God has come देवाचं upon you. सामर्थ्य तुमच्यावर आलेलं The आहे. Holy Spirit is upon you. पवित्र आत्मा तुमच्यावर आलेला आहे. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Be filled with the Holy Spirit. प्रभाशंतो पवित्र आत्म्याने भरून जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने Be भरून filled with the जा. Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून Be जा. filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा. Power of God. देवाचं सामर्थ्य. 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 Pentecostal fire of God. पेंटेकॉस्टलची आग.
Acts 2, power of God. प्रेषित 2 मधलं देवाचं सामर्थ्य In the name of Jesus. येशूंच्या नावात The holy fire is coming in you. पवित्र अग्नी तुमच्यात येत आहे, Power is coming in you. सामर्थ्य तुमच्यात येत आहे, Overcoming power is coming in you. महाविजयी सामर्थ्य तुमच्यात येत आहे. When you speak, जेव्हा तुम्ही बोलाल God will agree with you. देव तुमच्याशी सहमत करेल And God will do many things for आणि you. देव तुमच्यासाठी अनेक गोष्टी करेल. Miracles will happen. चमत्कार घडतील, Blessings will be released. आशीर्वाद मोकळे होतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Many will turn. अनेक जण वळतील, Many will change. अनेक जण बदलतील, Blessings will be released. आशीर्वाद मोकळे होतील Even in their lives. त्यांच्या जीवनात सुद्धा. Thank you, Lord. धन्यवाद देव बापा. And God is going to use you mightily आणि देव तुम्हाला महान रीतीनं for वापरेल His glory. त्याच्या गौरवासाठी. The devil will be afraid of you. सैतान तुम्हाला घाबरेल, He'll be afraid of you सैतान तुम्हाला घाबरेल, because कारण you are flowing with me. तुम्ही माझ्या सोबत वाहत आहात. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. You and me, तुम्ही आणि मी, Jonathan and Amabel, योनाथान आणि शस्त्रवाहक, we will pull down the Philistines. आपण एकत्र मिळून पलिष्ठांना In हरवणार the आहोत. name of Jesus. येशूच्या नावात. कराबा शांतारा बाबा बाबा बाबा. Some of you, God is going to exalt you in your job. काहींना देव तुमच्या नोकरी धंद्यामध्ये उत्कर्ष देणार आहे. Yes, the Lord is saying, प्रभू बोलत आहे. some of you are finding it hard in your job. तुमच्यातल्या काही लोकांना नोकरीवर अवघड जात आहे, You are worried. तुम्हाला टेन्शन आलंय. The Lord says, प्रभू म्हणतो you don't worry. तू काळजी करू नको, You continue working for me तू माझं काम करत राहा and see what I do for you in आणि the पहा coming मी days. तुझ्यासाठी येत्या दिवसात काय करेन. You will see the miracle that I do for you. जो चमत्कार मी तुझ्यासाठी करीन तो तुला दिसेल. I will help you, says मी the तुला Lord. मदत करेन असं देव म्हणतो. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद देव The Lord बाप्पा. also says, प्रभू असंही म्हणतो I'm going to heal you. मी तुम्हाला आरोग्य देणार आहे. As you preach, जसं तुम्ही उपदेश कराल that word will heal you. तो शब्द तुलाही आरोग्य देईल, That word will deliver तो you. शब्द तुलाही सुटका देईल. And आमेन. you will have a healthy body. आणि तुझं शरीर निरोगी होईल. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Don't worry. आता काळजी करायची नाही कसली. God has taken care of you. देवाने तुमचा ताबा घेतलेला आहे. Work faithfully विश्वासूपणे काम करा, and work hard, मेहनत करा, and God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.